तुम्हाला काय वाटतं? कम्फर्ट झोन सेफ आहे की इज इट डेंजरस? स्वागत आहे लाईफ इन मोशन सीरीजच्या डे 34 मध्ये. डे स्टार्टेड नॉर्मली, वॉटरिंग प्लांट्स, गेटिंग रेडी अँड अ राईड टू ऑफिस. रुटीन इतकं फिक्स झालंय की अलार्म पण म्हणतो बाई स्नूज करून काही फायदा नाही. बाईकवर जाताना थॉट आला, आज काही डिफरंट करू का? मन म्हणालं हो, कुकिंग समथिंग न्यू. मी म्हणालो आयडिया भारी आहे, पण पण काय बनवायचं? हाच विचार घेऊन मी ऑफिसमध्ये पोहोचलो. स्टँडअप कॉल कंप्लीट केला. कॉर्पोरेट योगा डन. ब्रेकफास्टला एक्स्ट्रा पनीर भुर्जी घेऊन गेलो होतो. प्रोटीन इनटेक कंप्लीट करायचा होता. त्यानंतर बॅक टू वर्क. कस्टमर कॉलमुळे ऑलमोस्ट लंच मिस झालं. कॉर्पोरेट लाईफमध्ये लंच ब्रेक नाही, लंच चान्स असतो. कॉल्स कंप्लीट केले, लंच कंप्लीट केलं. त्यानंतर अजून काही तिकीट्सवर काम केलं आणि घरी यायला निघालो. घरी येताना ॲक्शन कॅम अँड माईक टेस्ट केला. व्लॉगिंग सेटअपची तयारी चालू आहे असं वाटत होतं. घरी येऊन एक प्री वर्कआउट ड्रिंक घेतली आणि स्ट्रेट जिमला. आज चेस्ट आणि ट्रायसेप्स. हेवी लंचमुळे आधी 20 मिनिट्स इन्क्लाइन्ड वॉक कंप्लीट केलं आणि नंतर ॲक्च्युअल वर्कआउट चालू केला. घरी येताना ॲव्होकॅडो घेतला. प्लॅन क्लिअर होता. ॲव्होकॅडो रॅप्स. व्हेजीस चॉप केले, स्पाइसेस मिक्स केले, रोटीमध्ये चीज भरलं आणि ग्रिल केलं. शेफ मोड ऑन. कुकिंग संपलं आणि मग क्लिनिंग सुरू झालं. घरात एकटाच शेफ आणि एकटाच स्टाफ. रेस्टॉरंट रेटिंग टेस्टसाठी 5 स्टार्स, किचन मेस 10 स्टार्स. अशा प्रकारे डे 34 ऑफ लाईफ इन मोशन सिरीज ही संपला. काही मोठं नाही केलं, पण रुटीन मध्ये एक छोटासा चेंज केला. लाईफ बदलायला बिग डिसिजन्स नाही लागत. स्मॉल चेंजेस रोज रिपीट केले की स्टोरी बदलते. भेटूया पुन्हा विथ द सेम